अरे थोडा मोठ्याने बोला ना तुम्ही जरा. हाँ बोला आता. हाँ, हम कहना चाहते हैं ऐसे व्यूज आने रहे और मैं और मेरे पापा. तर मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आज आहे रविवार आणि इकडे आम्ही आंघोळ वगैरे करून एकदम फ्रेश झालेलो आहे. आणि इकडे आमच्या मॅडम पण नाश्त्याची तयारी करत आहेत. ते बघूयाच काय करतायत. आणि आज आम्हाला जायचं आहे बाहेर. त्यासाठी आमची तयारी पूर्णपणे झालेली आहे. फक्त थोडीफार कपड्यावरती जरा इस्त्री वगैरे मारून जरा टकाटक रेडी होऊया आणि या दोघाला पण तयार करूया. तर चला. शकता मॅडम सनस्क्रीन दाबून लावत आहे कारण की उन्हाचा टाईम आहे. आणि इकडे त्यांनी पीठ मळून ठेवलेलं आहे. बस आता नाश्त्याची तयारी चालू आहे का नाही. नाश्त्याची तयारी चालू आहे ना. लाव सनस्क्रीन दाबून. तर आपण इकडे छानपैकी आयरन करून घेतोय. इस्त्री करून घेतोय कपड्याला कारण की सर्व कामं आपलीच असतात. तर बघू शकतो इकडे एक ड्रेस झालेला आहे. त्याच्यानंतर आणखी एक ड्रेस आहे. काय बनवायची तयारी चालू आहे. तर इकडे परत आज पीठ छानपैकी मळून घेतलेलं आहे. म्हणजे मॅडमने आता आपल्या घरी दुसरं काही नाही, आज चहा चपाती बनणार आहे कारण की आपल्याला जायचं आहे लांब आणि यायला थोडा उशीर होईल. त्यासाठी पोटामध्ये जरा भर हवी आहे. त्यासाठी कसं जरा हेवी खाऊन गेलं तर जरा टेन्शन येणार नाही ना. म्हणजे भूक लागणार नाही रस्त्यामध्ये. तर आपल्याला इकडे मॅडमनी छानपैकी चहा आणि चपातीचा नाश्ता दिलेला आहे. गरमागरम ते पण. कारण की हा नाश्ता जर बाहेर करून गेला ना माणसाला दुपारची जेवणाची काहीच इच्छा होत नाही. कारण की खूप हेवी नाश्ता होऊन जातो. बाकी काय पोहे उपमा रवा असं काही बनवलं ना ते एवढं काही वाटत नाही ते खाल्ल्यासारखं. आणि भूक लागते माणसाला परत. तर हा नाश्ता केला ना जरा पोटाला कसा आधार राहतो. तर आम्हाला आज उशीर पण होईल आणि दुपारचा जेवणाचा टाईम असेल म्हणून तर आता आपण टाईम असेल तर आपल्याला खाऊनच निघलेलं बरं. तर छानपैकी नाश्ता करून घेऊया. तर आपण इकडे झालेलो आहेत रेडी आणि मॅडम पण छानपैकी रेडी झाल्यात आणि इकडे आरव पण रेडी झालेला आहे. आणि आत्ताच बिल्डरशी बोलून झालेलं आहे की तुम्ही गाडी पाठवा, आमचं सर्व उरकलेलं आहे, आम्ही येणार आहोत. तर त्यांचा पण फोन आला होता की तुमचीच वाट बघतोय, तुम्ही आम्हाला सांगा तुमचं कधी होईल, त्याच्यानंतर आम्ही तिकडं गाडी पाठवतो. तर मॅडमशी बोलणं झालेलं आहे. आता थोड्याच वेळात आता गाडी येईल आणि मग आम्ही इथून निघूया प्रॉपर्टी बघण्यासाठी. तर चला. तर इकडे बघू शकता जाण्यासाठी खूप यांचा उत्साह वाढलेला आहे जाण्यासाठी. आणि त्या बिल्डरलाच बार बार फोन लावायचा प्रयत्न चालू आहे. आणि आरव पण एकदम आजचा आउटफिट आहे का नाही. तर मित्रांनो आता आम्ही निघालो प्रॉपर्टी बघण्यासाठी तलोजा. मॅडम पण इकडे बसलेला आहे छानपैकी आणि आरव पण इकडे बसलेला आहे. आणि डिस्टन्स आहे 21 किलोमीटर आहे. तुर्ब्यावरनं ती प्रॉपर्टी आहे ती 21 किलोमीटर लांब आहे. तर बघूया कशा प्रकारे आहे, कशी आहे, तुम्हाला दाखवतोच कशा प्रकारे आहे म्हणून. चला. बघू शकता मित्रांनो खारघर किती चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेला आहे. आणि खारघर हायवे पासून ते प्रॉपर्टी 10 किलोमीटरच्या अंडर एवढी लांब आहे. आणि आम्ही पोचतोय आता थोड्याच वेळात पोचू तिथं की जास्त ट्रॅफिक नसते दुपारच्या टायमाला आहे ना. आणि ऊनही भरपूर आहे ना. Chilling at the cookout, grab a plate. Got ribs, got wings, I just can't wait. Talk smack with the homies, laugh till we cry. तर मित्रांनो आता आलोय तर आपण घरी पोचायला 1 तास लागला आपल्याला तिकडनं इकडं. आणि आता वाजतायत 3:59. खूप उशीर झालेला आहे कारण की आम्ही 1 वाजता गेलो होतो. यायला अक्षरशः आम्हाला प्रॉपर्टी बघून, प्रॉपर्टी तर छान होती, मॅडमला आवडलेली आहे. तर त्याबद्दल तुम्हाला मी अपडेट सांगेलच पुढे काय होईल काय नाही. प्रॉपर्टीचा जास्त शूट घेता आला नाही मला कारण की
पब्लिकच तेवढी होती तिथं. आणि आता आरो पण जाम दमला होता कारण की बोर झालता, कारण की तिकडे काय होतच नव्हतं असं बघण्यासाठी. आणि गाडीमध्ये बसून बसून कंटाळा आला त्याला. आणि आता मॅडम बघूया काहीतरी आता खाण्यासाठी बनवतात आता, कारण की भूक लागलेली आहे. तिकडे आम्हाला काय जेवण नव्हतं, फक्त प्रॉपर्टी बघण्यासाठी बोलवलं होतं. प्रॉपर्टी तर छान आहे. बघूया पुढे जसं ब्लॉग येत राहतील तुम्हाला अपडेट माहितीच पडेल की काय होतं काय नाही. तर पहिले आता खाऊन घेऊया, मस्त फ्रेश वगैरे झालोत आपण, त्याच्यानंतर बघूया. तर आता काही जास्त हेवी बनवण्याचा प्लॅन नाही मॅडमचा, त्यांनी मॅगीच आणलेली आहे. कसं आता थोडं लाईटली खाल्यानंतर संध्याकाळी मस्त स्पेशल बनवू. हां, कारण की आता कसं दुपारचा वेळ आहे, तर आता काय जास्त हेवी खाण्याचा पण मूड नाही आता, कारण की दमलो. तर बघूया मॅगीवरती मॅगी वगैरे खाऊन थोडा आराम करूया. तर आता आपल्याला दिलेला आहे मॅडमने आपल्याला, इकडे बघू शकता दही आणि गरमागरम चपाती टाकून दिल्या दुपारच्या वेळी. आणि त्यांच्यासाठी त्यांनी मॅगी बनवली. मी तर मॅगी खायची माझी इच्छा नाही आहे, तर छानपैकी दही आणि चपाती खाऊया. बघूया, मस्त गरमागरम चपात्या दिल्यात मॅडमने दुपारच्या 3:30 वाजता टाकून. मॅगी टाक्या खुश आरो खूप झालेला आहे. मॅगी दिला ना की आमचा आरो खुश होतो, आहे का नाही? खायचंय तर खाय बाळा, गरम आहे. आज अच्छी लगती है, कल की आज असली मॅगी ओरिजिनल मम्मी चमचा दून दे ना. अरे बघ खुद पुरा मीठ लागलेलं आहे, म्हणजे पीठ. काय आहे ओरिजिनल, काय आहे ओरिजिनल नाही. इकडे बघू शकता मॅडमनी मस्तपैकी ठेचा बनवलेला आहे. हां, आणि आम्ही दही चपाती खाल्लेली आहे. मॅडमला ठेचा भाकर पाहिजे. वा, गावची फिलिंग किती आहे. फक्त पोटात आग नाही मारली पाहिजे. तर मित्रांनो, विषय असा झालेला आहे, तिकडनं आल्यानंतर जेवून मॅडम एकदम पद्धतशीर 1 तास झोपल्यात. आणि मॅडम उठल्यानंतर मॅडमने प्रॉपर घरातली सगळं लादी साफ करून घेतली, बाथरूम वगैरे छानपैकी धुवून घेतलं. आणि देवपूजा पण मॅडमची झालेली आहे. एकीकडे चहा पण मॅडमने ठेवलेला आहे. पण विषय असा झाला की मॅडमला जायचं होतं मार्केटमध्ये गहू आणण्यासाठी, कारण की गहू संपत आले होते. ते दळून उद्याच्या म्हणजे चपात्या बनवण्यासाठी पीठ पाहिजे होतं. तर मॅडमने विषय असा केलेला आहे की 1 तासाची मध्येच झोप घेतली, तर तो टाईम मागे पुढे झालेला आहे. हां, तर आता मॅडमसोबत आपल्याला जावं लागेल बाहेर, आणि बाहेरून गहू घेऊन ते दळायला पण द्यायचे आहेत आपल्याला, आणि दळून परत घरी पण घेऊन यायचं आहे. तर बघूया, बाहेरचं जर शूट करता येईल तर आम्ही शूट करूया, थोडंफार तुम्हाला दाखवूया. आजचा तर काय एवढा खास दिवस नव्हता, पण ठीक आहे, होत राहतात अशा गोष्टी. थोडं काय जास्त आम्हाला बाहेर पण काय दाखवता नाही आलं. बघूया. तर चला आता चाय पिऊया आणि मॅडमला घेऊन जाऊया मार्केटला. तर आज काय आपण नाश्ता वगैरे नाही करूया, कारण की पोट गच्च आहे. 4 वाजता येऊन जेवल्यानंतर पोटात काय आता खाण्याची इच्छा नाही आहे. तर फक्त मित्रांनो चहा पिऊया, आणि चहा पिल्यानंतर थोडं मॅडमला बाजारात घेऊन जाऊया. तू जा ना चालत चालत, वॉकिंग केली पाहिजे, थोडं वॉक. चला सोबत लगेच येऊ. ठीक आहे, तयार हो, चल. आणखी काय पाहिजे? याच्यात मॅगी आहे, काका मॅगी आहे, सगळंच तर आहे. आणखी काय पाहिजे का?
हे बनवूया का बिर्याणी? तांदूळ घेऊ का अर्धा किलो? मसाला पण आहे. घेऊ? कुठले हे वाले तांदूळ का? 1 किलो तांदूळ 1 किलो बासमती का? भाई 1 किलो बासमती चावल भी कर देना. वो वाला ये वाला बासमती. ठीक आहे ना. मग चिकन पण घ्यावं लागेल. हा, कोथिंबीर आहे तुमच्याकडे? नाव लिहू. और उस दिन ना 2 किलो था, मैं 3 किलो का पैसा दिया. जवारी जवारी. हाँ, कितना 3 किलो का दिए थे, हाँ. हाँ. एकदम बारीक आहे, एकदम अच्छा दे ना. स्मूथ एकदम बारीक पिसना. थैली ठेवू काय साहेब? तर आता आपण आलोय बाजारातनं. मॅडमला ज्या ज्या गोष्टी हव्या होत्या त्या आपण घेऊन आलोत. गव्हाची एक गोणी घेतलेली आहे आपण छानपैकी. तो डिलेवरी देणार आहे, तर त्याच्यामधलं आपण 5 किलो काढून दळून ते घेऊन आलोत. आणि मॅडमनी चिकन पण घेतलेलं आहे आणि तांदूळ पण घेतले थोडे बासमती राईस. कारण की नॉर्मल तांदूळ तर आपण खातो रोज, तर बासमती खाऊ नाही शकत. तर बासमती थोडे वेगळे घेतले काहीतरी स्पेशल बनवण्यासाठी. आणि बघूया आता ते किचनमध्ये करतात काय हे तुम्हाला दाखवतो मी. तर बघू शकता इकडे चांगल्या प्रकारे चिकनला मॅडम मॅग्नेट करून घेत आहेत. कारण की आज होणार आहे आपल्या घरामध्ये काहीतरी स्पेशल. ते तर रोजच असतं, पण आजही होणार आहे काहीतरी स्पेशल. कारण की चिकनमध्ये दही, सुहाना मसाला चांगलं टाकून मॅडम त्याला मॅग्नेट करतात. आणि तिकडे मॅडमने एक्स्ट्रा बासमती तांदूळ पण घेऊन आलेत. कारण की तांदूळ होते आमचे 1 किलो स्पेशल बासमती राईस पण घेऊन आलेत. पण मी 1 केजीची नाही बनवणार साहेब. अच्छा, मग हे हाफ केजी आणि हे हाफ केजी बस झालं आपल्याला. अच्छा, हां. तर आज बिर्याणीचा तडका लागणार आहे बहुतेक. दम बिर्याणी. अच्छा, दम बिर्याणी बनवायचा प्लॅन आहे मॅडमचा. बघूया दम सारखी बनते का अशीच आरत परत बिर्याणी बनते. अरे चांगलीच बनणार ना. बघू शकता कसा ग्लो आलाय चिकनला. तर चला मित्रांनो, थोडा वेट करूया, इंतजार करूया. त्याच्यानंतर बघूया मॅडम कशा प्रकारे तडका लावतात आणि तडक्याला एकदम स्वादिष्ट जेवणामध्ये रूपांतर करतात. इकडे बघू शकता छानपैकी कांदा, टमाटर आणि अद्रक छानपैकी कापून घेतलेला आहे मॅडमनी. आणि इकडे छानपैकी तांदूळ पण धुवून घेत आहेत. अरे वा वा वा, आज सुगंध आहे आपल्या घरामध्ये. आणि कचरा बघू शकता, मॅडमला जरा कचरा जास्तच गोळा करायची सवय आमच्या घरामध्ये. आणि बघूया आता किती वेळ लागेल. इकडे बघू शकता आरवला गेम खेळण्यात इंटरेस्ट नाही आहे. गेम खेळून व्हिडिओ बनवून यूट्यूबला अपलोड करायचा त्याला इंटरेस्ट आहे. आणि त्याचे चांगले व्ह्यूज जातात. कारण की आमच्या घरातला छोटा यूट्यूबर आहे, गेमिंग यूट्यूबर है ना. और आप क्या कहना चाहते हो आपके वीडियोस के बारे में? कुछ बोलना चाहते हो? ऑडियन्स से अरे थोड़ा मोठ्याने बोला ना तुम्ही जरा. हाँ बोला आता. हाँ, हम कहना चाहते हैं ऐसे व्यूज़ आने रहे और मैं और मेरे पापा मतलब सक्सेस हुए किसमें सक्सेस हुए? यूट्यूब पे. म्हणजे तुम गेमिंग यूट्यूब में सक्सेस होना चाहते हो. मेरा छोड़ो, आप क्या करना चाहते हो? हम तो हमारे गेम का वीडियो डाल के मतलब क्या मतलब आगे बढ़ना चाहते हैं. अच्छा, वीडियो डाल के और पढ़ाई करके. ज़्यादा वीडियो डालेंगे तो हम सक्सेस भी हो सकते हैं. और पढ़ाई करके सक्सेस नहीं हो सकते. अरे वो तो थोड़ा थोड़ा हल्वा होता है. अच्छा, और गेम खेलने से वो फटफट होता है. अच्छा, फटफट सक्सेस होता है. हाँ. तो तुमको गेमिंग में सक्सेस होना है. हाँ. मतलब सक्सेस नहीं होना है, ढेर सारा पैसा कमाना है. हाँ हाँ हाँ. है ना. यही कहना चाहते हो. और आपके सब्सक्राइबर को क्या कहना चाहते हो? आपके चैनल पे जो सब सब्सक्राइबर आपका वीडियो देखते हैं. हाँ, तो मैं बोल रहा हूँ ऐसे ही सपोर्ट कीजिए मुझे और ऐसे भर भर के प्यार दे. बहुत ज़्यादा व्यूज़ आते हैं. भर भर के प्यार से आप. अरे मेरे को ज़्यादा व्यूज़ आते, हाथ से ज़्यादा आते व्यूज़. अच्छा अच्छा. माम, ऐसा मत बोलना माम तू. इकडे बघू शकता 30 किलोची गव्हाची गोणी आपण मागवलेली आहे मॅडमच्या सांगण्यानुसार. आणि हे गहू आपल्याला 43 रुपये किलो
असे पडलेले आहेत. म्हणजे टोटल हे 1290 रुपयाची आपल्याला 30 किलोची गव्हाची गोणी पडलेली आहे. मंगल किराणा मार्ट. छानपैकी डिलिव्हरी पण दिलेली आहे, कारण की 4 माळ्यावरती लवकर कोणी गव्हाची गोणी घेऊन येत नाहीत, त्याच्यासाठी नखरा करतात. पण त्या माणसांनी आपल्याला इथपर्यंत डिलिव्हरी आणून दिलेली आहे छानपैकी. चला, गव्हाचं तर एक काम निपटलं आपलं. आणि इकडे मस्तपैकी तूप टाकलेलं आहे मॅडमने. आणि इकडे छानपैकी कांदे तळतात मॅडम. आणि आज 2 टोप लावलेत मॅडमनी, काय खरं ना वा. तूप आणि तेल मिक्स अशा प्रकारे आज त्यांची गरम मसाला पडतोय. तुपाचा वास येतोय मित्रांनो. तेजपत्ता भी डाल दिया मॅडम ने, बघू शकता. आता याच्यामध्ये काय टाकणार आहेस तू? पाणी टाकून हे जे भिजवलेले आहेत ना बासमती, हे थोडा वेळ आपण फुलवलेले आहेत. आता ह्याला आपण याच्यामध्ये ऍड करू शिजण्यासाठी. इकडे मग आपली चिकन हे बिर्याणीची ग्रेव्ही बनेल आणि इकडे दमसाठी राईस. ओके, म्हणजे प्रोसेस मोठा आहे आजचा. तर इकडे छानपैकी ग्रेव्ही उकळलेली आहे आणि मॅडमने त्याच्यामध्ये छानपैकी चिकन टाकलेलं आहे. आणि चिकन राईसच खाऊया ना आपण, बिर्याणीची काय गरज, असंच छान दिसायला लागलं. तर मित्रांनो, आज बनणार आहे आपल्या घरात बहुतेक झणझणीत बिर्याणी. आणि ती पण दम बिर्याणी करणार मॅडम, दम लावणार आहेत. तर दम कशा प्रकारे लागतो तो पण आपण बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून. कारण की आपण कधी बघितलं नाही दम कसे लावतात, आहे का नाही. बघा आणि शिका नाही, तुम्ही करा आणि आम्ही खायचं काम करतो. बघू शकता इकडे मॅडमनी दम कशा प्रकारे लावतात मॅडम, ते आपण बघूया. पूर्ण चिकनचा टोप घेतलेला आहे त्यांनी. परत छानपैकी चिकन त्यांनी अर्ध पलटी केलेलं आहे आणि अर्ध याच्यामध्ये ठेवलेलं आहे. आणि छानपैकी रस्सा जास्त झाला वाटतो. असंच हवंय. आता ह्याच्यामध्ये आपण हाफ लावूया. अच्छा, हाफ दम लावतायत. त्याच्यानंतर त्यांनी घेतलेला आहे इकडे छानपैकी राईस झालेला आहे बघा. आता याच्यामध्ये राईस पण छानपैकी शिजलेला आहे. 65%. अच्छा, तर बघू शकता राईस पण पलटी करतात त्याच्यामध्ये. ओके, राईस पण छानपैकी पलटी केलेला आहे. अर्धा राईस ठेवलेला आहे कारण की अर्धी दम लावत आहे. तर असा पसरून घ्यायचा आहे छानपैकी. प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते मित्रांनो. आम्ही काय रेसिपीचे चॅनल नाही आमचा, आम्ही काय एवढं एकदम प्रॉपर नाहीत आम्ही. पण आमच्या मॅडम आमच्यासाठी तर छान बनवतात. प्रत्येकाच्या घरामधली प्रत्येकांना कुठलीही गोष्ट चांगलीच असते आणि प्रत्येकांची लक्ष्मी ही घरामधली त्यांच्यासाठी चांगलंच जेवण बनवते. तर त्याच्यात कुठला डाऊट नाही आहे आणि केलाही नाही पाहिजे. तर इकडे दुसरा लेअर लागते आता छानपैकी. टोप पकडतो, थोडासा गरम आहे. आणि मॅडमने इकडे दुसरी पण लेअर पलटी केलेली आहे आणि इकडं पसरून घेतलेला आहे छानपैकी. इकडे राईस पण पलटी करून घेतलेला आहे. परत 30 स्टेप दोनदा केलेले आहे मॅडमने आमच्या. कारण की याच्यातच एक्सपर्ट आहेत आमचे मॅडम, चांगलं खायचं आणि चांगलं बनवायचं. ते मग किती पण उशीर होऊ द्या, रात्रीचे एक जरी वाजला ना जेवायला तरी हरकत नाही, पण चांगलं खायचं. हां, पण चांगलं खायचं. तर छानपैकी असं पसरून घेतलेलं आहे त्यांनी राईस. छानपैकी कांदा पसरून घेतलेला, कोथिंबीर कांदा. आता याला याला गॅसवरती
अच्छा, कलर पण आता याच्यामध्ये कलर नजर ना लगे. चला याच्यापैकी छानपैकी बघा अशा कलर टाकलेला आहे, रेड कलर. आमच्या आरवला जास्त आवडते बिर्याणी. आमच्या आरवला सगळंच आवडते, बिर्याणीच काय काही द्या तुम्ही, खाण्यात तो मास्टर आहे. ग्रीन कलर आहे मित्रांनो, छानपैकी कलर पडलेला आहे इकडे. आता हे कलर टाकल्यानंतर याला आपल्याला बघू शकता, आता याला किती तास, अर्धा तास, नाही मग फक्त 6 मिनिटं. फक्त 6 मिनिटात मित्रांनो भेटूया आपण डायरेक्ट बिर्याणी घेऊन. तर चला. तर छानपैकी बनवून झालेली आहे आमच्या मॅडमची दम बिर्याणी, बघू शकता मित्रांनो. अरे वा, बघू शकता मित्रांनो, छानपैकी कलर पण आलेला आहे आणि कांदे पण छानपैकी आहेत. आणि आरव पण इकडे झालेला आहे एकदम खुश. हैदराबादी दम बिर्याणी. कुठली बिर्याणी? हैदराबादी दम बिर्याणी. अरे बाळा हळू. जय गेला तिकडं कांदा आणायला, कारण की मॅडम थोडंसं आपल्याला कांदा वगैरे पण त्याच्यासोबत सर्व करणार आहे छानपैकी. बघू शकता कशी झालेली आहे बिर्याणी. अरे वा 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 वा. खालचा काढ मसाला. राईट, मसाला पाहिजे. त्या भात खाण्यासाठी तुम्ही आहे वाला मला. बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे झालेली आहे बिर्याणी. आणि छानपैकी व्हाईट राईस पण त्याच्यासोबत दिलेला आहे मॅडमनी. पहिला मान कोणाचा? पहिला मान तुझा. हे वाले पीस टाकणार. हे बघा, याचं ना हमेशाच राहतं काय. बस बस का, आणखी हवी आहे का? नंतर लागणार होतं. नंतर लागणार. आणि इकडे जय पण बसलेला आहे छानपैकी, बघू शकता. वेट अँड वॉच करतोय बिर्याणीसाठी. आणि मॅडम एकदम मनाच्या मनात हसतायत. आज दंगा होएगा, धुरंधर बेटे आज आहे का नाही. मसाला दे. ओके, मसाला जयला मसाला लागतो. प्रोटीन भेटतं का मसाल्यानी? अरे चांगलं, थोडं वरचं पण राहील. मित्रांनो इकडे आपण बिर्याणी घेतलेली आहे आणि छान सुगंध येतोय. आता टेस्ट करून बघूया आणि याचा फीडबॅक मॅडमला देऊया. एकदम छान सुंदर झालेली आहे आणि आमच्या मॅडमला याचे 10 पैकी 10 मार्क आहेत. आणि या ब्लॉगला इथेच संपूया. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.